वारंवार या बारेला आम्ही नगरपालिकेच्या सर्व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की शासकीय रुग्णालय इथून सत्याग्रह चौक इथपर्यंत जुनी पाईपलाईन टोटली फुटलेली आहे. बऱ्याच जागी लिकीज आहे. ते जे गणेशपेठमध्ये येणारं पाणी हे सगळं रस्त्यामध्ये नाल्यामध्ये निघत आहे. ही पाईपलाईन सर्व फुटलेली आहे. आम्ही यांना वारंवार निर्देशात आणून तुम्हाला मीडियावाल्याला विनंती माझी अशी आहे की तुम्ही हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही उद्या पाणी आल्यानंतर दाखवा की किती पाणी लिकीज जात आहे. इतके वारंवार पाणी लिकीज जात असताना याने त्याच्यासाठी काही पर्याय मार्ग केलेला नाही. आज नगर परिषदेच्या वतीने काय आव्हान दिलं, म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला? अजूनपर्यंत नाही तर शिवोय नाही, तुमच्या माहितीसाठी पाणी पुरवठा अधिकारी नाही, एकही अधिकारी इथे नाही, वालमेन नाही, कोणीच नाही. नगरपालिकेच्या टोटली या भोंगळ कारभारामुळे आज इथं ना अभियंता आहे नाही इथं शिवो आहे. आता हे जर बाया जर चिडल्या तर इथं आम्ही अभियंत्याच्या शिवोला आम्ही इथं अभिषेक करणार आहे. जल अभिषेक करून निघून जाणार आहे आम्ही इथून. आणि यानंतर याच्यानंतर शिवसेना स्टाईलनं कसं आंदोलन राहते या अधिकाऱ्यांना बी आम्ही दाखविणार.